नमस्कार, स्वागत आहे आपल्या मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर फ्री शौचालय योजना चालू झालेली आहे। तर ज्यांना अर्ज करायचा ते आता करू शकता। तर अर्ज कसा करायचा त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे। सर्वात प्रथम तुम्हाला sbm.government.in या वेबसाईटवर यायचे आहे। स्वच्छ भारत मिशन, तर इथे आल्यावर सिटीजन रजिस्ट्रेशन करायचं आहे। सिटीजन रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे। तिथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। तर OTP वर क्लिक करायचं आहे। नंतर OTP येईल। OTP आल्यानंतर OTP टाकून घ्यायचा आहे, व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। OTP व्हेरीफाय झाल्यानंतर अशा प्रकारे तर येथे नाव आणि आडनाव टाकून घ्यायचं आहे, जेंडर टाकून घ्यायचं आहे। नाव आणि आडनाव टाकायचं, मधलं नाव नाही टाकलं चालते। जेंडर कोणतं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आपला खाली ॲड्रेस टाकायचा आहे आधार कार्डनुसार। नंतर तो कॅप्चा टाकायचा आहे। नंतर सबमिट केल्यानंतर आता आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे। तर आता आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। गेट OTP वर क्लिक करायचं आहे। नंतर कॅप्चा टाकून घ्यायचा आहे, साइन इन करायचं आहे। इथे आपल्याला साइन इन झालेली दिसेल। त्या पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल। ही माहिती वाचून घ्यायची आहे व्यवस्थित। डाव्या साईडला न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करायचं आहे। न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक केल्यानंतर आता हे वाचून घ्यायचं आहे। सगळ्या बॉक्समध्ये जी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थितपणे। आता अर्ज कसा करायचा ते सांगते। आता हा अर्ज ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये आधार कार्डनुसार माहिती टाकायची आहे। नाव असेल, ॲड्रेस वगैरे, ब्लॉक नेम, ग्रामपंचायत, गावाचं नाव, इथं सर्व माहिती व्यवस्थित फिल करायची आहे। हॅबिटेशन म्हणजे ग्रामपंचायत, तर ग्रामपंचायत वगैरे टाकून घ्यायचं। नंतर सेक्शन B ओनर पर्टिक्युलर्स म्हणजे ज्याच्या नावावर हे घेत आहे स्कीम त्याच्याबद्दल। तो कोणी फॉर्म भरत आहे आधार कार्ड प्रमाणे सर्व माहिती भरायची आहे व्यवस्थित। जेंडर, आधार कार्ड नंबर, कॅटेगरी, सब कॅटेगरी, मोबाईल नंबर, अशा प्रकारे मी भरून घेत आहे। माझे ॲड्रेस सर्व व्यवस्थित फिल करायचे आहे। जेंडर, मोबाईल नंबर, कास्ट टाईप, रेशन कार्डचं टाईप, APL BPL जे असेल ते रेशन कार्डचे टाईप, ईमेल ID नाही टाकली तरी चालेल। ॲड्रेस कंपल्सरी आहे। ही झाली सेक्शन B ची माहिती। आता खाली यायचं आहे सेक्शन C बद्दल माहिती। तर इथं बँकेविषयी सर्व माहिती भरायची आहे। सर्वात प्रथम IFSC कोड टाकून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या व्यवस्थित नंबर आकडे व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे, कोणती चूक होता कामा नये। तर मी इथं टाकून घेत आहे, माझं फॉर्म भरत आहे। पासबुकचा जो पासबुकचा नंबर अकाउंट नंबर जे आहे याच्यावर असतं ते सर्व त्याचा फोटो काढून ते स्कॅन करायचा आहे।
PDF फाईल जमा करायची आहे आणि अप्लाय या बटनावर क्लिक करायचं आहे. अप्लाय या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे येईल. तर आता आपल्याला आपला फॉर्म सबमिट झालेला आहे व्यवस्थितरित्या. तर आता व्ह्यू ॲप्लिकेशन बघूया आपली माहिती आणि याची रिसिप्ट काढून घ्यायची आहे. तर ही आहे हे माहिती वगैरे व्ह्यू ॲप्लिकेशन. तर आता ही रिसिप्ट आहे, ही डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ग्रामपंचायतकडे जाऊन आपण सांगा की मी हा फॉर्म भरलेला आहे. ते आपले सर्वे वगैरे करतील तुमचं आणि त्यानुसार तुम्हाला पैसे भेटेल. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी.